नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ वॅन. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ वॅनमध्ये फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे इनिशियल कॉस्ट, सेटअप कॉस्ट. ह्याच्यामध्ये जास्त जॉग्राफिकल एरिया असल्यामुळं जी तुमची इनिशियल सेटअप कॉस्ट जी आहे ती खूप जास्त असते. आणि वॅन सेकंड डिसॲडव्हान्टेजेस आहे वॅन हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क मेंटेन करण्यासाठी डिफिकल्ट आहे आणि नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर किंवा स्किल्ड टेक्निशियन्स जे असतात ते तुम्हाला रिक्वायर्ड असतात जर काही प्रॉब्लेम आला किंवा जर काही डिफिकल्टी आली तर ती सॉल्व करण्यासाठी. त्यानंतर ह्याच्यामध्ये थर्ड डिसॲडव्हान्टेजेस आहेत वाईड कव्हरेज कवर होत असल्यामुळं, म्हणजे जास्तीत जास्त जॉग्राफिकल एरिया कवर होत असल्यामुळं जास्त एरर्स किंवा इश्यू रिलेटेड टू रेंज किंवा अदर इश्यूज हे ह्याच्यामध्ये काही येऊ शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी ज्या असतील त्या यूज कराव्या लागतील. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहेत एखादा इश्यू किंवा एखादा प्रॉब्लेम झाला तर तो सॉल्व करण्यासाठी जो टाईम आहे तो टाईम जास्त लागू शकतो किंवा मल्टिपल कशामुळं तर ह्याच्यामध्ये मल्टिपल वायर्ड किंवा वायरलेस टेक्नॉलॉजी ह्या यूज केलेल्या असतात. त्यामुळं प्रॉब्लेम डिटेक्ट आधी करावा लागणार आणि त्याच्यानंतर तो सॉल्व करावा लागणार. सो टाईम पिरियड हा जास्त लागेल ह्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये सिक्युरिटी. मेन डिसॲडव्हान्टेजेस आहे सिक्युरिटी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सिक्युरिटी मेंटेन होत नाही. लॅन आणि मॅनमध्ये जेवढी सिक्युरिटी मेंटेन केली जाते तेवढी सिक्युरिटी वॅनमध्ये मेंटेन होत नाही. हा त्याचा मेन डिसॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता बघा वॅनचं डायग्राम दिलेली आहे. याच्यामध्ये मल्टिपल लॅन्स आहेत. ठीक आहे. मल्टिपल लॅन आहेत. हे लॅन एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत आणि एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर त्यांच्यापासून जे नेटवर्क तयार होतं ते नेटवर्क म्हणजे तुमचं वॅन असणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आता डिफरन्स बिटवीन लॅन आणि वॅन. लॅन स्टँड्स फॉर लोकल एरिया नेटवर्क, वॅन स्टँड्स फॉर वाईड एरिया नेटवर्क. सेकंड डिसॲडव्हान्टेज आहे लॅनची ओनरशिप जी असते ती प्रायव्हेट असते आणि वॅनची ओनरशिप जी असते ती प्रायव्हेट किंवा पब्लिक असते. म्हणजे लॅन जे आहे ते आपण एका इंडस्ट्रीसाठी किंवा एका ऑफिससाठी आपण लॅन हे एस्टॅब्लिश करू शकतो, म्हणजे ते प्रायव्हेट राहिलं. आणि वॅनची जी ओनरशिप असते ती पब्लिक. आता इंटरनेट जे असेल ते काय असतं पब्लिकच असतं. सो त्याची ओनरशिप जी असते ती प्रायव्हेट पण तुम्ही यूज करू शकता आणि पब्लिक पण असू शकते. प्रायव्हेट म्हणजे फॉर एक्झाम्पल रिलायन्स कंपनी आहे. रिलायन्स कंपनीचं स्वतःचं असं नेटवर्क आहे, मग ते काय झालं प्रायव्हेट. आणि इंटरनेट जे आहे ते असणार आहे पब्लिक. लॅन स्पीड जे आहे ते लॅन स्पीड हाय ॲज कम्पेअर टू वॅन आणि वॅन इज स्लोअर ॲज कम्पेअर टू लॅन. कारण वॅनमध्ये जो डिस्टन्स कवर केला जातो तो डिस्टन्स जास्त असतो आणि लॅनमध्ये जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स कमी असतो. त्यामुळं डेटा स्पीड जे असेल ते डेटा स्पीड लॅनमध्ये जास्त असणार आहे आणि वॅनमध्ये कमी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे लॅनमध्ये मेंटेनन्स किंवा तुम्ही जे लॅन एस्टॅब्लिश करणार आहे ते एस्टॅब्लिश आणि मेंटेनन्स इझी आहे आणि वॅनमध्ये एस्टॅब्लिश आणि मेंटेनन्स हे डिफिकल्ट आहे. का तर वॅनमध्ये प्रॉब्लेम डिटेक्ट व्हायला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व केला जातो. त्यामुळे त्याचा मेंटेनन्स जो असणार आहे तो कमी असणार मेंटेनन्स जो असणार आहे तो डिफिकल्ट असणार आहे. लॅनमध्ये जो एरिया कव्हर केला जातो तो एरिया स्मॉल एरिया असतो आणि वॅनमध्ये जो जॉग्राफिकल एरिया कव्हर केला जातो तो जास्त असतो. लॅनमध्ये कंजेशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो तर डेटा ट्रान्सफर करताना एखादा एरर किंवा एखादा प्रॉब्लेम हे कमी असणार आहे. वॅनमध्ये जास्तीत जास्त कंजेशन होऊ शकतं ड्यू टू सिग्नल प्रॉब्लेम किंवा अदर. त्याच्यानंतर लॅनमध्ये तुमचा जो डेटा ट्रान्सफर करण्याचा जो डिले असेल किंवा
विदिन अ पिरियड तुमचा डेटा हा काय केला जाऊ शकतो, तर ट्रान्सफर केला जातो. त्यामुळे डिले ह्याच्यामध्ये नसतोच, आणि असेल तर तो शॉर्ट डिले असतो. आणि वॅनमध्ये प्रोपोगेशन डिले किंवा डेटा ट्रान्सफर करण्याचा जो डिले असेल तो डिले काय असेल तर जास्त असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे वॅनमध्ये काय केलं जातं, तर डेटा ट्रान्सफर करताना पॉईंट टू पॉईंट ही कन्सेप्ट यूज केली जाते, आणि लॅनमध्ये ब्रॉडकास्ट ही कन्सेप्ट यूज केली जाते. डेटा ट्रान्समिशन होत असताना लॅनमध्ये ट्रान्समिशन मीडिया जो यूज केला जातो तो असतो कोॲक्झियल केबल किंवा ट्विस्टेड पेअर केबल. आणि वॅनमध्ये जो डेटा ट्रान्सफर केला जातो त्याच्यासाठी कम्युनिकेशन मीडिया हे वायरलेस असतो. मग त्याच्यामध्ये सॅटेलाइट लिंक किंवा वायरलेस टेक्नॉलॉजी यूज करून डेटा काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. हा आहे डिफरन्स लॅन आणि वॅनमध्ये, हा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्चर. कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे काय केलं जातं, तर जेव्हा तुम्ही नेटवर्क एस्टॅब्लिश करता तेव्हा नेटवर्क एस्टॅब्लिश करताना तुमचं जे काही कम्प्युटरचं आर्किटेक्चर असेल, मग त्याच्यामध्ये त्याचं फिजिकल डिझाईन, लॉजिकल डिझाईन, त्याच्यावरून कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्चरचे 2 टाईप्स पडलेले आहेत, पीअर टू पीअर नेटवर्क आणि क्लायंट सर्व्हर नेटवर्क. त्याच्यातलं फर्स्ट आहे पीअर टू पीअर नेटवर्क. पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये काय केलं जातं, तर नेटवर्क जे एस्टॅब्लिश केलं जातं ह्या नेटवर्कमध्ये प्रत्येक मशीन हे दुसऱ्या मशीन बरोबर कनेक्टेड असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर जास्तीत जास्त 10 कम्प्युटर्स हे ह्या नेटवर्कमध्ये तुम्ही यूज करू शकता. स्मॉल एन्व्हायरमेंट ह्याच्यामध्ये सेटअप केलं जातं. ह्याच्यामध्ये कुठलाही सर्व्हर प्रेझेंट नसतो. प्रत्येक तुम्हाला जो काही डेटा सेंड करायचा असेल किंवा जे काही प्रोग्राम्स किंवा जे काही डेटा स्टोरिंग करायचं असेल हे तुमच्या मशीनवरती, म्हणजे प्रत्येक मशीन हे क्लायंट ॲज वेल ॲज सर्व्हर दोन्ही टास्क परफॉर्म करत असतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला रिसोर्स शेअरिंग वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या परमिशन्स ह्या काय केल्या जातात, असाइन केल्या जातात. पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये काय असतं, तर प्रत्येक कम्प्युटर हा दुसऱ्या कम्प्युटर बरोबर कनेक्टेड असतो. मग ह्याच्यामध्ये प्रत्येक मशीन हे क्लायंट ॲज वेल ॲज सर्व्हर म्हणून ॲक्ट होत असतं. ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त 10 कम्प्युटर्सचं नेटवर्क एस्टॅब्लिश करू शकतो. कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे काय बघा, कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे आपलं जे आपण कम्प्युटर नेटवर्क एस्टॅब्लिश करणार आहे त्याचं जे फिजिकल लॉजिकल डिझाईन असेल त्याच्यावरून कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्चरचे 2 टाईप्स पडलेले आहेत, पीअर टू पीअर नेटवर्क आणि क्लायंट सर्व्हर नेटवर्क. त्याच्यातलं फर्स्ट आपण बघतोय पीअर टू पीअर. पीअर टू पीअर म्हणजे काय, तर क्लायंट त्याला आपण म्हणू शकतो किंवा कम्प्युटर नेटवर्कमधला कम्प्युटर असं जरी म्हटलं तरी त्याला चालेल. पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये काय सांगितलं, तर प्रत्येक मशीन, आता 10 मशीन्स असतील तर त्याच्यातलं एक मशीन हे सगळ्या 9 मशीन बरोबर कनेक्टेड असणार आहे. त्याला काय म्हटलं जातं, पीअर टू पीअर नेटवर्क. ह्याच्यामध्ये कुठलाही सेंट्रली लोकेटेड सर्व्हर नसतो, मेन कम्प्युटर कुठलाही ह्याच्यामध्ये नसतो. त्यामुळे प्रत्येक मशीन हे क्लायंट म्हणून पण ॲक्ट होत असतं आणि सर्व्हर म्हणून पण ॲक्ट होत असतं. ह्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंट आहे किंवा ह्याच्यामध्ये जे नेटवर्क आहे हे नेटवर्क लहान असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 10 कम्प्युटर्स हे एकमेकांना कनेक्टेड करू शकता. पण जर तुम्हाला रिसोर्स शेअरिंग करायचं असेल किंवा अदर शेअरिंग जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या परमिशन्स ह्या असाइन कराव्या लागतात. त्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये, प्युअर, हायब्रिड आणि मिक्स्ड. प्युअर पीअर टू पीअरमध्ये प्रत्येक मशीन ही क्लायंट ॲज वेल ॲज सर्व्हर म्हणून ॲक्ट होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायब्रिड पीअर टू पीअर. हायब्रिड पीअर टू पीअरमध्ये एक तुम्ही स्वतः काय करू शकता, एक PC सेंट्रली लोकेटेड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन जे असतात त्या इन्फॉर्मेशन स्टोअर करून जशी रिक्वेस्ट असेल इन्फॉर्मेशनची तशी ती शेअर करू शकता. आणि नेक्स्ट आहे मिक्स्ड. मिक्स्डमध्ये ज्याच्यामध्ये प्युअर ॲज वेल ॲज हायब्रिड ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट असतील तर. आता बघा डायग्राम दाखवलेली आहे. डायग्राममध्ये टोटल 6 मशीन्स आहेत. 6 मशीन्समध्ये बघा प्रत्येक मशीन ही दुसऱ्या एका मशीन बरोबर कनेक्ट केलेली आहे.
ठीक आहे. त्यामुळे त्यांना जर डेटा शेअर करायचा असेल दुसऱ्या कुठल्या एखाद्या मशीनवर, तर ते कनेक्टेड असल्यामुळे डायरेक्टली शेअरिंग करू शकते. त्यामुळे त्यांना सेंट्रली मशीनची गरज नाही. पण इन केस जर तुम्हाला सेंट्रली डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामधलीच एखादी मशीनला काय करू शकता, तर सेंट्रल पीसी असं कन्सिडर करून त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकता आणि जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हा तुम्ही ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पीअर टू पीअर नेटवर्क. पीअर टू पीअर नेटवर्कचं ॲडव्हान्टेज असं आहे की फर्स्ट, त्याच्यामध्ये डेडिकेटेड सर्व्हर, मेन सर्व्हर नसतो, त्यामुळे त्याची जी कॉस्ट असते ती कॉस्ट त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर सेकंड आहे, जरी नेटवर्कमधलं पीअर टू पीअर नेटवर्कमधलं एखादं मशीन फेल झालं तर अदर कम्प्युटर्स जे आहेत त्या अदर कम्प्युटर्सचं वर्किंग ॲज इट इज राहतं, त्याच्यावरती त्याचा कुठलाही इफेक्ट होत नाही. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे, सेटअप आणि मेंटेनन्स जो आहे तो इझिली ह्याच्यामध्ये मॅनेज केला जातो. म्हणजे एक मशीन जर खराब झालं तर ते एकच मशीन तुम्हाला काय करावं लागतं, चेक करावं लागतं. नेटवर्कमधले सगळे मशीन चेक करावे लागत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट आहे सेंट्रलाइज्ड सिस्टीम किंवा सेंट्रलाइज्ड सर्व्हर हा नसल्यामुळं तुम्हाला डेटा बॅकअप घेता येत नाही. डेटा बॅकअपचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे जर सपोज तुम्ही एका मशीनवर वर्क केलेलं आहे आणि ते मशीन जर फेल झालं तर त्याच्यामधला डेटा गेला, तर जर तुम्ही जर सेंट्रलाइज्ड सर्व्हर असता तर तुम्ही काय करू शकता, त्या सर्व्हरमधून डेटा हा बॅकअप थ्रू तुम्ही घेतला असता. पण सर्व्हरच नसल्यामुळे तुम्हाला डेटा बॅकअप अवेलेबल होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे सिक्युरिटी इश्यू. सिक्युरिटी ह्याच्यामध्ये त्या डिव्हाइसला स्वतः मॅनेज करावी लागते. सर्व्हर कुठलीही सिक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही. सर्व्हरच नसल्यामुळे सर्व्हर सिक्युरिटी येत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लायंट सर्व्हर नेटवर्क. क्लायंट सर्व्हर नेटवर्क आता त्याच्या अपोजिट आपण जे कॉलेजमध्ये यूज करतो ते सेंट्रली लोकेटेड एक सर्व्हर असतो आणि त्याला बाकीचे मशीन्स ह्या काय केलेले असतात, कनेक्ट केलेले असतात. आणि ज्या बाकीच्या मशीन्स कनेक्ट केलेले असतात त्यांना म्हटलं जातं क्लायंट. आणि क्लायंटमध्ये मग तुम्हाला काय केलं जातं, तर त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, रिसोर्स शेअरिंग वगैरे करू शकता. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, क्लायंट सर्व्हरमध्ये एक सेंट्रली लोकेटेड सर्व्हर असतो, त्याला बाकीच्या मशीन्स कनेक्ट केलेल्या असतात, त्याला म्हटलं जातं क्लायंट. आणि सेंट्रली लोकेटेड जो असतो तो असतो सर्व्हर. सर्व्हर जो आहे तो सर्व्हर हा वेगवेगळे ऑपरेशन्स, मेजर ऑपरेशन, नेटवर्क ऑपरेशन्स जे असतात ते मॅनेज करत असतो. फॉर एक्झाम्पल नेटवर्क सिक्युरिटी असेल, नेटवर्क मॅनेजमेंट असेल, तर हे सगळं कोण करत असतं, सर्व्हर मॅनेज करत असतं. सर्व्हर जो आहे तो सगळ्याला रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे कुठले रिसोर्सेस कुठल्या मशीनला ॲक्सेस करून द्यायचे किंवा कुठली फाईल कुठल्या मशीनला ॲक्सेस करून द्यायची, ह्या सगळ्या परमिशन्स ठरवण्याचं काम हे सर्व्हर करत असतो. जेव्हा दोन फॉर एक्झाम्पल नेटवर्कमधल्या दोन मशीन्सना कम्युनिकेट करायचं असेल तर काय होणार आहे, तर पहिलं मशीन जे असेल ते काय करणार, रिक्वेस्ट सेंड करणार. ती रिक्वेस्ट सर्व्हरला जाणार, सर्व्हरनं परत दुसऱ्या मशीनकडं रिक्वेस्ट येणार ती सर्व्हरला. मग ह्या दोन्ही मशीनची जर परमिशन असेल तरच काय होणार आहे, ते दोन क्लायंट 1 आणि क्लायंट 2 एकमेकांबरोबर कम्युनिकेट होऊ शकणार आहेत. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लायंट सर्व्हर नेटवर्क. क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये सेंट्रलाइज्ड सिस्टीम असते, म्हणजे सेंट्रली सगळं मॅनेज केलं जातो. त्यामुळं डेटा बॅकअप जो असेल तो डेटा बॅकअप तुम्ही इझिली घेऊ शकता. त्यानंतर सेकंड आहे क्लायंट सर्व्हरमध्ये डेडिकेटेड सर्व्हर, म्हणजे तुमचा सेंट्रल सर्व्हर असतो. त्यामुळं तुमच्या नेटवर्कचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स असतो तो परफॉर्मन्स चांगला राहतो. सिक्युरिटी ह्याच्यामध्ये चांगली असते. त्याचबरोबर रिसोर्सेस जे असतात ते रिसोर्सेस शेअर करू शकता आणि त्या रिसोर्सेसचं जे स्पीड असतं ते स्पीडसुद्धा तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस.
डिसॲडव्हान्टेजेसमध्ये क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये फर्स्ट आहे, आता ह्याच्यामध्ये तुमचा जो डेटा असतो तो सेंट्रली लोकेटेड असतो, त्यामुळं त्याचं जे मेमरी असेल ती मेमरी रिक्वायरमेंट जास्त असते, कारण एवढा सगळ्या नेटवर्कचा जर डेटा मॅनेज करायचा म्हटला तर तेवढी त्याची मेमरी पण असायला लागते, नाहीतर डेटा काय मॅनेज होणार नाही, त्याला ओव्हरलोड होणार, सगळं मशीन परत स्लो होणार, त्यामुळं रिक्वायर्ड लार्ज मेमरी. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम ही तुम्हाला काय करावी लागते, यूज करावी लागते, आणि ही नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमची कॉस्ट जी आहे ती कॉस्ट जास्त असते. आणि नेक्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटर तुम्हाला रिक्वायर्ड असतो ह्याच्यामध्ये एंटायर नेटवर्क मॅनेज करण्यासाठी. ओके, ॲडव्हान्टेजेस समजले. ॲडव्हान्टेजेसमध्ये सेंट्रलाइज्ड सिस्टीम असल्यामुळे बॅकअप इझिली घेता येतो, त्याचबरोबर सेंट्रलाइज्ड सर्व्हर असल्यामुळे तुमच्या नेटवर्कचा ओव्हरऑल परफॉर्मन्स हा चांगला असतो, त्याचबरोबर रिसोर्स शेअरिंग हे तुम्हाला काय होतं, इझिली होतं, आणि त्या रिसोर्सचं जे स्पीड असेल ते तुम्ही इन्क्रीज करू शकता. आणि डिसॲडव्हान्टेजेसमध्ये सेंट्रली सगळा डेटा स्टोअर केलेला असल्यामुळं सर्व्हरची जी मेमरी आहे ती मेमरी जास्त लागते, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला यूज करावी लागते नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि त्याची कॉस्टही जास्त असते, आणि तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटरची गरज असते जो काय करतो, एंटायर रिसोर्सेस मॅनेज करतो. देन नेक्स्ट बघा डिफरन्स क्लायंट सर्व्हर नेटवर्क आणि पीअर टू पीअर नेटवर्कमधला. फर्स्ट, इन क्लायंट सर्व्हर नेटवर्क clients and server are differentiated, specific server and clients are present. peer to peer मध्ये clients and server are not differentiated, म्हणजे ह्याच्या क्लायंट सर्व्हरमध्ये एक सर्व्हरचं मशीन असतं आणि त्याला बाकीचे क्लायंट मशीन्स कनेक्टेड असतात, आणि पीअर टू पीअरमध्ये काय क्लायंट सर्व्हर अशी कुठलीही कन्सेप्ट त्याच्यामध्ये येत नाही. त्यानंतर क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये मेन फोकस हा इन्फॉर्मेशन शेअरिंगवरती केला जातो, आणि पीअर टू पीअरमध्ये कनेक्टिव्हिटी, म्हणजे प्रत्येक मशीन हे दुसऱ्या मशीनबरोबर कनेक्ट असायला पाहिजे, हे असतं पीअर टू पीअरमध्ये. आणि क्लायंट सर्व्हरमध्ये काय असतं तर इन्फॉर्मेशन शेअर करायची. क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये सेंट्रलाइज्ड सर्व्हर जो असतो तो डेटा स्टोअर करतो, आणि पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये प्रत्येक मशीनला काय करावं लागतं, स्वतःचा डेटा स्वतः स्टोअर करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे क्लायंटला जी सर्व्हिस रिक्वायर्ड आहे किंवा जी एखादी इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड असेल तो काय करू शकतो, सर्व्हरला रिक्वेस्ट करून ॲक्सेस करू शकतो. आणि पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये जर तुम्हाला एखाद्या मशीनकडून डेटा ॲक्सेस करून घ्यायचा असेल तर रिक्वेस्ट सेंड करावी लागते, ती रिक्वेस्ट त्या मशीनने ॲक्सेप्ट केल्यानंतर मग काय होणार, ते सर्व्हिसेसला रिस्पॉन्ड येणार. क्लायंट सर्व्हर नेटवर्क, नेक्स्ट डिफरन्स बघा, क्लायंट सर्व्हर नेटवर्क हे ऑब्व्हियसली त्याला मेन सर्व्हर असल्यामुळे त्याची जी कॉस्ट असते ती जास्त असते, आणि ह्याच्यामध्ये कॉस्ट कमी असते पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये. क्लायंट सर्व्हर नेटवर्क हे जास्त स्टेबल असतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ते इझिली हे होऊ शकतं. पीअर टू पीअर नेटवर्क हे लेस स्टेबल असतात, कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक मशीन हे क्लायंट ॲज वेल ॲज सर्व्हर म्हणून ॲक्ट होत असतं. क्लायंट सर्व्हर हे तुम्ही स्मॉल ॲज वेल ॲज लार्ज नेटवर्कसाठी यूज करू शकता, आणि पीअर टू पीअरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 10 कम्प्युटर्स एकमेकांबरोबर कनेक्ट करायचे असतील तर तुम्ही पीअर टू पीअर नेटवर्क यूज करू शकता. समजलं?